दिवाळीसाठी जर मी हे केलं नाही तर मला दिवाळी सेलिब्रेट करण्याचा काहीच अधिकार नाही, असं माझं अंतर्मन मला सारखं सारखं सांगत होतं. ते काय ते मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्या अगोदर काल रात्री उशिरापर्यंत मी रांगोळी मॅट बनवत बसले होते. आणि त्याच्यापासून झालेला तो पसारा तो काही मी रात्री आवरला नाही, कारण उशीर झाला होता म्हणून मग म्हटलं सकाळी आवरावं आणि तोपर्यंत हे छान सुकेल पण. आणि मस्त अशी रांगोळी मॅट मी काल रात्री रेडी करून ठेवली होती. त्याचा मी तुमच्यासोबत डिटेल व्हिडिओसुद्धा यूट्यूबला शेअर केलेला आहे आणि शॉर्ट्समध्ये पण शेअर केलेला आहे आणि इन्स्टावर पण रील शेअर केलेली आहे. तर तुम्हाला पाहायचं असेल डिटेल व्हिडिओ तर तुम्ही नक्की माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर हा सगळा राडा आवरला आणि कंटिन्यू बसून मी हे काम करत होते, त्यामुळे माझी मान आणि पाठ खूप दुखत होती. तर मग ही जी गन आहे ना, मसाज गन, त्याने मला खूप रिलीफ मिळालं. त्याने मला आहोने त्याच्याने मसाज करून दिला आणि माझी पूर्ण मान वगैरे ते मोकळी झाली. त्यानंतर आज सकाळी सकाळी देवपूजा वगैरे करून घेतली आणि आज एक पार्सल आलं होतं माझं. त्यामध्ये होता मोबाईल कव्हर मागवलं होतं मी आणि मला हे असं ट्रान्सपरंटवालंच पाहिजे होतं. iPhone 13चं मोबाईल कव्हर आहे हे. आणि त्यानंतर मग माझ्याकडनं ना सामान भरताना एक चूक झाली, म्हणजे ही शॅम्पूची पुडी माझ्याकडनं फुटल्या गेली. तर माझं त्याचं मी अशी वेस्ट तर त्याला जाऊन देणार नव्हते, तर म्हटलं त्याचा काहीतरी उपयोग करावा. तर पित्तरपाटापासून मी जेव्हा घरातली साफसफाई केली आणि तेव्हापासून मी हे ड्रीम कॅचर खाली काढून ठेवलं होतं, कारण मला ते धुवायचं होतं पण त्याला काही मुहूर्तच लागत नव्हता. तर आज बघा योगा असं की शॅम्पूची पुडी पण फुटली होती. तर म्हटलं चला ती यूज करून आपण हे धुवून टाकूया. आणि त्याला मी धुवून टाकलं आणि सुकल्यानंतर ते असं काहीसं दिसत होतं, फ्रेश वाटत होतं. संध्याकाळ झालं का आमचा पिल्लू त्याच्या पप्पांना फोन करतो आणि त्याला काहीतरी खाऊ आणायला सांगतो. तर आज त्यांनी कप केक सांगितलं होते, पण आहोंनी त्याला मोठाच केक घेऊन आले. केक आणलं होतं तर लगे हात आम्ही त्याचा बड्डे करून घेतला. म्हणजे त्याला केक कापायला एवढं आवडतं ना, तो 1-2 महिन्यातून एकदा तरी असा केक आमच्या घरी येतच असतो. त्यानंतर मग मी डाळ साफ करायला घेतली होती हरभऱ्याची, कारण मला ती दळायला टाकायची होती आणि वाळवायची पण होती लाडूंसाठी. त्यामुळे म्हटलं आज साफ करून मग ती उद्या दिवसभर वाळेल, मग मी ती दळायला टाकेल. आणि त्यानंतर मग मी रात्रीचा स्वयंपाक वगैरे करून घेतला. तर स्वयंपाकात आज मी बनवली होत्या ज्वारीच्या भाकरी आणि हिरव्या मिरचीची फ्लावरची भाजी. आहोंना अशी भाजी खूप जास्त आवडते आणि ही आहे ती गोष्ट जी मी जर दिवाळीसाठी बनवली नाही तर मला दिवाळी सेलिब्रेट करण्याचा काहीच अधिकार नाही, असं माझं अंतर्मन सांगत होतं. तर मग फायनली आज मी ती गोष्ट बनवायला घेतली आणि ती इतकी छान टर्नआउट झाली ना, मला खूप जास्त ही रांगोळी आवडली. तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा.